ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोरिवली ते एकतानगरचा प्रवास जो मी केलेला ट्रेनमधनं. ट्रेन होती 12927 एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस. आता एकतानगरला काय आहे, तर एकतानगरला आहे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या या सिरीजमधील हा पहिला व्हिडिओ. यात आपण या ट्रेनबद्दलची माहिती, एकतानगर रेल्वे स्टेशनबद्दलची थोडी माहिती, ट्रेनचा प्रवास कसा होता, एक्सपिरियन्स कसा होता आणि काय काय सुविधा मिळते आपल्याला, हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. ही ट्रेन म्हणजेच एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस दररोज रात्री दादरवरनं 11:50ला सुटते व सकाळी 7:30ला एकतानगरला पोहोचवते. मुंबईवरनं तुम्ही एकतर दादर किंवा बोरिवलीवरनं ही ट्रेन पकडू शकता. बोरिवलीला ही ट्रेन रात्री 12:06 पोचते आणि इथे तुम्ही बघू शकता वडोदरा रेल्वे जंक्शन. गमतीची गोष्ट म्हणजे ट्रेन इथनं परत मागे फिरते. हो, आणि पुढे विश्वामित्री जे रेल्वे स्टेशन आहे तिथनं लेफ्ट म्हणजेच डावीकडे वळते एकतानगरला जायला. दादरवरून निघालेली ही ट्रेन बोरिवली, वलसाड, सुरत, भरूच, विश्वामित्री, वडोदरा अशी स्टेशनं गाठत शेवटी पोचते एकतानगरला. दादर ते एकतानगर रेल्वे स्टेशनमधील टोटल डिस्टन्स आहे 469 किलोमीटर आणि टोटल टाईम 7 तास 40 मिनटं असं लागतो तिथे पोचायला. आणि हे तुम्ही बघू शकता इथे विश्वामित्री रेल्वे स्टेशन जे समोर दिसतं इथे, आणि इथनं ती लेफ्टला वळते एकतानगरला जायला. इथे तुम्ही बघू शकता ट्रेनने आता लेफ्ट मारला आहे आणि इथनं सिंगल ट्रॅकवरनं ती समोर एकतानगरला जाते पुढे. आयुष्यात पहिल्यांदाच ACची तिकीट काढलेली मी, म्हणून फार एक्साइटमेंट होती मलाच नाही तर घरच्यांना पण. तर 3E ह्या डब्याची ह्याची तिकीट होती 750 रुपये पर सीट आणि त्याबरोबर हे असं काही पॅकेट मिळालेलं ज्यात 2 व्हाईट बेडशीट व एक सफेद नॅपकिन होता, फेस टॉवेल, आणि असं काही बघू शकता डबा आतून दिसत होता. सेम अरेंजमेंट आहे स्लीपरसारखीच. 3Eची तिकीट होती 750 जसं मी सांगितलं, आणि 3AC होती 810 रुपये. तर ज्यांनी 3AC प्रवास केला आहे प्लीज कमेंट करून सांगा की या 2 डब्यांमध्ये काही जास्त फरक आहे का. आणि हां, इथे बघू शकता हा AC वेंट आहे. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली असा एक दिला जातो प्रत्येक सीटला, जो तुम्ही तुमच्या हिशोबाने कंट्रोल करू शकता, कमी जास्त किंवा बंदही करू शकता. आणि बॉटल होल्डर पण आहे एक प्रत्येकासाठी. व इथे तुम्ही बघू शकता एक लाईट असते आणि चार्जिंग पॉईंट आहे. रॅक पण आहे, वर एक आणि खाली एक, व आरसा एक आहे कॉमन, प्लस काही हुक्स दिले जातात. ट्रेनबद्दल म्हणायला गेलं तर ट्रेन फारच स्वच्छ होती. वॉशरूम्सबद्दलही काही कंप्लेंट नाही. ACची कूलिंग पण छान होती, इनफॅक्ट खूप जास्तच होती. हां, आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ट्रेनला पॅन्ट्री नसते, गरजही नाही आहे. बेसिकली तुम्हाला यायचं आहे दादर किंवा बोरिवलीवरनं ट्रेन पकडायची आणि सरळ झोपून द्यायचं आहे मस्तपैकी आणि सकाळी उठायचं आहे एकतानगरला. बऱ्याचशा लोकांना मी बघितलं सगळे नाईट ड्रेसमध्येच आलेले. विरार रेल्वे स्टेशनच्या वेळी TC आला होता तिकीट चेक करायला. रात्रीचं तसं फारसं काही बघायलाच भेटत नाही, पण सकाळी 5:30 नंतर म्हणजे 5:35लाही वडोदरा रेल्वे स्टेशनला पोचते व त्यानंतर 5:50ला तिकडनं निघते व त्यानंतर उजाडतं बऱ्यापैकी आणि फार मजा येते. म्हणजे फार चांगले दृश्य तुम्ही बघू शकता. आपल्या कोकणासारखं नाही आहे म्हणजे दऱ्या, डोंगरं, पण जे काही दिसतं ते फार छान वाटतं. शेती आहे दोन्ही साईडला आणि फार मस्त वाटतं. सकाळचा क्लायमेट, सकाळची वेळ, सूर्यदेवताचं दर्शन पण होतं थोड्यानंतर, तर अगदीच रमणीय वाटतं. ज्यांना फिरायला आवडतं, ट्रेनचा प्रवास आवडतो, गावाकडची दृश्य बघायला आवडतात, त्यांच्यासाठी हा टाईम किंवा हे जे दृश्य आता बघताय तुम्ही ते बघून फार बरं वाटेल.
खासकर पहाटेची वेळ असल्याने एकदम फ्रेश पण वाटतं, मस्त एकदम छान. इथे तुम्ही बघू शकता किती छान वाटतं हे सगळं बघून. एखाद्या लहान मुलासारखा एक्सायटेड होऊन मी दोन्ही दरवाजांच्या इथे जाऊन उत्सुकतेने बाहेर काय भेटतंय बघायला आपल्याला हे पाहत होतो. ऑफकोर्स ए सीच्या डब्यात राहून ते बघणं शक्य नाही आहे, मजा येत नाही. म्हणजे बघू शकतो आपण खिडकीतनं, पण ती फील नाही येत. म्हणजे असं मोकळं नाही वाटत. आणि प्लस ए सीचं टेम्परेचर पण फारच कमी होतं, म्हणजे थंडी वाजत होती भरपूर. बाहेर इथे दरवाजावर उभं राहून फार बरं वाटत होतं. वडोदऱ्यालाच तशी ट्रेन बऱ्यापैकी खाली झाली होती. जे राहिले होते सगळे होते ते एकतानगरचेच प्रवासी होते. कारण वडोदऱ्यानंतरही कुठे थांबत नाही, डायरेक्ट एकतानगरलाच थांबते. असं बोलतात की हा रेल्वे ट्रॅक खास करून या एकतानगर, जे आधी केवडिया म्हणून होतं, त्याच्यासाठीच खास बनवला गेला आहे. यावरून आपल्याला कळतंच की खूप मेहनत केली गेली आहे, खूप पैसा खर्च केला गेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यात आलेले आहे, खासकर या स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी. ही एक सिंगल लाईन असल्याकारणाने काही वेळा आपल्याला सिग्नलसाठी थांबावं लागतं. स्टॅच्यू ऑफ युनिटी सकाळ सकाळी म्हणजेच याच दिवशी आम्हाला फिरायचं होतं, कारण का अपॉइंटमेंट किंवा बुकिंग स्लॉट जो होता तो आम्ही ह्याच्यासाठीच काढला होता. तर रात्रीच मग थोडीफार झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि सकाळी मग हे बघण्यासाठी उठलो. तुम्ही पण या ट्रेनने जाल तर रात्री जितकं होईल तितकं झोपून घ्या, आराम करून घ्या. कारण का मग सकाळी मग स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरताना बरंच चालावं लागतं. तर जितके फ्रेश राहाल तितकं बरं. आणि हा ट्रॅक स्ट्रेट नाही आहे, बऱ्याच ठिकाणी ते ट्रेन टर्न घेते, म्हणजे असं वळण घेते. फार मस्त वाटते बघायला, जे तुम्ही इथे बघू शकता. अरे हां, आणि एक गोष्ट सांगायला विसरलो. ॲक्च्युली त्या पॅकेटबरोबर तुम्हाला एक ब्लँकेट काळ्या कलरचं प्लस एक सफेद उशी पण मिळते, जी तुम्ही झोपासाठी वापरू शकता. तर ती एक गोष्ट चांगली वाटली मला रेल्वेजची. चादरी पण मस्त अशा गरम होत्या, असं वाटत होतं जसं इस्त्री करून पाठवल्या आहेत. नॉर्मली डोंगरं, दऱ्या हे बघायला मला फार आवडतं, प्रचंड. पण इथे पूर्ण फ्लॅट अशी जमीन, शेती हे बघणं हे म्हणजे एकदम सुखदायक होतं, एकदम आल्हाददायक होतं आणि मस्त चेंज होता. कोकणात म्हणायला गेलं तर आपल्या जमीन कशी वरखाली असते, डोंगरं असतात आणि अशी एकदम फ्लॅट अशी जमीन लांब लांबपर्यंत, दूर दूरपर्यंत एकदम मस्त वाटतं एकदम बघून. आणि थोड्या वेळानंतरच सूर्यदेवताचेही दर्शन झाले. एकदम सुंदर असं दृश्य सकाळ सकाळी बघूनच मन किती एकदम प्रसन्न होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी आम्ही 2 दिवसांचा प्लॅन आखलेला. स्टॅच्यू ऑफ युनिटी करायचा पहिल्या दिवशी, मेन अट्रॅक्शन्स त्याचे आजूबाजूचे करायचे, मस्त 2 दिवस फिरायचं आणि मग परत घरी जायचं. गुरुवारी रात्री आम्ही ट्रेन पकडलेली बोरिवलीवरनं 12:06ला आणि शुक्रवारी सकाळी 7:30ला आम्हाला पोचायचं होतं एकतानगरला. तशी ट्रेन थोडी लेटच होती, 10 मिनटं. 7:40ला ती पोचली एकतानगरला. बरेच लोक इथे वन डे पिकनिकच्या हिशोबाने येतात, पण त्यात कसं घाईघाई होते, म्हणजे सगळंच काही बघायला भेटत नाही. ॲक्च्युली खूप काही आहे बघण्यासारखं. इनफॅक्ट आम्ही 2 दिवस होतो तरीसुद्धा आम्हाला बऱ्याच किंवा काही अशा गोष्टी बघता नाही आल्या, कारण का खूपच टाईट शेड्यूल होतं आणि अट्रॅक्शन्स फार मोठे मोठे जवळजवळ असून पण चालायचं खूप आहे, वेळ लागतो भरपूर. तर त्या हिशोबाने व्यवस्थित प्लॅनिंग करूनच या. आणि हो, स्टॅच्यू ऑफ युनिटीबरोबरच आम्ही पोयचा इथे एक जवळच एक जागेचं नाव आहे पोयचा. तिथे एक सुंदर असं स्वामीनारायणचं मंदिर आहे, तेही आम्ही केलं होतं, बघितलं. तर ते पण तुम्हाला ह्या सिरीजमध्ये बघायला भेटेलच पुढे जाऊन. आणि हो, या ट्रेनमध्ये 2 जनरल डबे पुढे व 2 जनरल डबे मागे असतात व बाकीचे आपले नेहमीचेच डबे, म्हणजे 3E, 3AC, 2AC, 1AC व आपला सगळ्यांचा आवडता स्लीपर. आम्ही ऑक्टोबर महिन्यात गेलो होतो दिवाळीच्या सुट्टींमध्ये. 16 ऑक्टोबरला आम्ही बसलो होतो बोरिवलीवरनं व 17 ऑक्टोबर सकाळी आम्ही पोचलो एकतानगरला. ट्रेनची तिकीट आपल्या लाडक्या IRCTCवरनंच काढली होती.
2 महिन्यापूर्वीच व स्टॅच्यू ऑफ युनिटीचे मेन अट्रॅक्शन्स जे होते त्यांची तिकीटही आधीच काढली होती ऑनलाईन. केवडिया म्हणजेच एकतानगर, आधी त्याचं नाव होतं केवडिया, मग झालं आता ते एकतानगर. तर ते स्टेशन फारसं मोठं नाही आहे. मोजकेच प्लॅटफॉर्म आहेत तिथे, बट साफ आणि स्वच्छ होतं. सकाळी आम्ही तिथे उतरलो तेव्हा खाण्यापिण्याचे काही फारसे ऑप्शन्स नव्हते. जसं मुंबईमध्ये आपलं वडापाव किंवा समोसा तसं काही नव्हतं, बट चाय मस्त होती सकाळची जी आम्ही तिथे घेतली होती प्लॅटफॉर्मवरती. स्टेशन जवळच्याच एका होमस्टेमध्ये आम्ही एक रूम बुक केला होता ए सीवाला. त्याच्या सगळ्या डिटेल्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेनच. प्लस त्याचा रिव्ह्यू सगळंच त्याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न मी करेनच. हां, ही नदी आली की समजा आता एकतानगर रेल्वे स्टेशन हे जवळ आहे, तसं टेन्शन नाही, कारण का लास्ट स्टॉप आहे, ट्रेन बराच वेळ थांबते. तर तुम्ही आरामशीर उतरून आपल्या हॉटेलवरती किंवा डायरेक्टली स्टॅच्यू ऑफ युनिटीकडेही जाऊ शकता. तिथनं फ्री बसेस तुम्हाला मिळतातच. फ्री बसेस म्हणजे तर ॲक्च्युली फ्री नाही आहेत, कारण का त्यांची तिकीट आपल्याकडून आधीच घेतली जाते जेव्हा आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीची तिकीट काढतो. आता एकतानगर रेल्वे स्टेशनला तुम्हाला काय काय भेटेल? स्टेशन फारसं मोठं नाही आहे. जसं मी सांगितलं, फार कमी प्लॅटफॉर्म आहेत आणि ट्रेन ट्रॅक्स आहेत, बट सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि मेन म्हणजे तिथे वॉशरूमची सुविधा आहे, जेंट्स लेडीज प्लस पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे व वेटिंग रूमही आहे. जनरल वेटिंग रूम व ए सीचं वेटिंग रूम. ए सीमध्ये ₹10 घेतात ते लोकं आणि जनरलवाला वेटिंग रूम आहे ते फ्री आहे. हा प्लॅटफॉर्म राईट साईडलाच ट्रेन लागते. राईट साईडलाच आपल्याला बाहेर निघायचं आहे स्टेशनवरनं आणि एक रिक्षा करू शकता तुम्ही तुमच्या होमस्टे किंवा हॉटेल रूमवर जायला, किंवा जर तुमचा वन डे पिकनिकचा प्लॅन असेल तर तिथनं बसेस पकडून तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बसेस पकडून तुम्ही थेट स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाऊ शकता. हे असं काही दिसतं आपल्याला स्टेशन. राईट साईडलाच आहे वेटिंग रूम. मी ऐकलं आहे की तिथे वेटिंग रूममध्ये फ्रेश होण्याची सुविधा आहे, प्लस तुम्ही तिथे अंघोळी करू शकता. जर वन डे पिकनिकचा ऑप्शन असेल तर ते तुम्ही तिकडनंच पूर्ण फ्रेश होऊन तयारी करून मग बस पकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाऊ शकता. आणि हो, लेफ्टला इथे एक क्लोक रूम आहे, म्हणजे जर बॅगेज काउंटर आहे. तिथे तुम्ही एक बॅग 24 तासांसाठी ₹30च्या रेटने ठेवू शकता. जर तुम्ही वन डे पिकनिक करायच्या हिशोबाने आलात आणि जास्त सामान असेल तर ते तुम्ही वापरू शकता, किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाताना पण तिथे पण एक बॅगेज काउंटर आहे, तो फ्री आहे. त्याचाही तुम्ही वापर करू शकता तुमच्या हिशोबाने. आम्ही रिक्षा केली होती होमस्टेला जाण्यासाठी, तर आम्हा तिघांचे घेतलेले ₹100 एका रिक्षाचे. ₹150 सांगितले होते, पण आम्ही कमी केले ते. आणि तुम्ही पण जितकं जमेल तितकं निगोशिएट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया होमस्टेबद्दलची माहिती घेऊया. कसं होतं, काय एक्सपिरियन्स होता, चार्जेस काय होते. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. फीडबॅक द्या. तुमचे कमेंट, तुमचे लाईक्स फार मोटिवेट करतात.